माझं नाव रवींद्र निनाजी वानखेडे. आपण काय निवेदन दिलं? आम्ही असं निवेदन दिलं आहे की जे बुद्धगयाला महाबोधी विहार आहे त्या विहारासंदर्भात जगभरातून आणि विविध देशातून लोक त्या ठिकाणी आले, बौद्ध धर्मगुरू आले, त्या ठिकाणी ते उपोषणाला बसले. परंतु त्या उपोषणाला घेऊन तेथील पोलीस प्रशासन हे त्या धर्मगुरूंना पोलीस बॉम्बिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. तो प्रयत्न त्यांचा सफल होणार नाही आणि जे पूर्ण जगामध्ये त्या संदर्भात आंदोलन चालू आहे, निवेदन चालू आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा भारतीय बौद्ध महासभेच्या राज्य शासनाने आम्हाला आदेश दिले त्या आदेशाचं पालन या ठिकाणी जवळ अधिकाऱ्यांना आम्ही आज निवेदन दिलं आहे. त्यांची मागणी तीच आहे की जे बौद्धांचं आहे ते बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे. त्या ठिकाणी जो कायदा आहे तो कायदा त्यांनी सांगितला की तो बदल करावा लागेल आणि तो बदल होत नाही. त्यासाठी त्यांनी पर्याय सांगितला. तो पर्याय या ठिकाणी आपण पुढील काळामध्ये अवलंबणार आहोत आणि ते आपलं जे आंदोलन आहे, जे निवेदन आहे ते यशस्वीपणे करणार आहोत. आणि त्यात आपण मीडियावाले जे आहे ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहात. ते अतिशय उत्तम आहे. ते पाहून आम्हालाही समाधान वाटते की आपलं कुठेतरी कोणतरी दखल घेते आणि त्या माध्यमातूनच आपलं बौद्धांचं ज्या ज्या धर्मांचे ज्या ज्या त्यांचे मंदिर आहेत ते त्यांच्या ताब्यात आहेत आणि हे जे बौद्धांचं आहे हेच त्यांनी का अडकून ठेवावं, हेही बौद्धांच्या ताब्यात द्यावं. शांततेचा भंग न करता बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला. त्या शांतीचा संदेश आम्ही अवलंबून करून या ठिकाणी या जिल्हा अधिकाऱ्यांना आजचं हे निवेदन सादर केलं. जय